आज आपण अगदी टम्म फुगणाऱ्या त्याचसोबत अगदी खुसखुशीत अशा गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवतोय। यामध्ये असा एक पदार्थ टाकायचा आहे की त्यामुळे ह्या कापण्या अगदी कुरकुरीत होतील। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। एका भांड्यामध्ये मी एक मोठी वाटी भरून गूळ हा बारीक चिरून घेतला। गूळ आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे किंवा मग तुम्ही किसून घेतला तरी चालेल। यामध्ये आता एक वाटी भरून पाणी घालू। ज्या वाटीने गूळ घेतला होता त्याच वाटीने मी इथे एक वाटी पाणी टाकून घेतलं। आपल्याला हे गरम नाही करायचं, थंड पाण्यामध्येच हा गूळ पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे। तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही चमच्याच्या साहाय्याने हलवून लगेच गूळ वितळून घेऊ शकता, पण वेळ नसेल तर 10 मिनिटं झाकून साईडला ठेवलं तरी हा छान पाण्यामध्ये वितळतो। 10 मिनिटांनंतर चेक करते तर गूळ अगदी पाण्यामध्ये छान वितळला आहे। कापण्या बनवताना कधीच पाणी हे गरम नका करू, नाहीतर कापण्या अगदी वातड होतील। थंड पाण्यामध्येच गूळ वितळून घेतला तर कापण्या अगदी खुसखुशीत तयार होतात। इथे मी 2 वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलं। 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी 3 मोठे चमचे बारीक रवा घेतला। गोडाचं पदार्थ म्हटलं तर थोडंसं चिमूटभर मीठ घातलं। कापण्या खूप वेळा पटकन वातड होतात, त्यासोबत अगदी खुसखुशीत जमत नाही, त्यामुळे मी यामध्ये 3 मोठे चमचे भरून कडकडीत असं तूप गरम करून घेतलं। तुपाचं मोहन संपूर्ण आपल्याला पिठाला लावून घ्यायचं आहे। हाच तो सिक्रेट एक पदार्थ होता की ज्यामुळे आपल्या कापण्या अगदी खुसखुशीत होतील, त्याचसोबत अजिबात वातड होणार नाहीत। आता यामध्ये आपण जे गुळाचं पाणी करून घेतलंय ते टाकून घेऊ। चाळणीने आपण हे गुळाचं पाणी चाळून घेऊ, म्हणजे गुळामध्ये जर काही खडे असतील तर ते चाळणीमध्येच निघून जातील। आता कापण्यांसाठी पीठ बनवत असताना थोडंसं घट्टसरच लागेल, त्यामुळे आपल्याला इथे अजून थोडंसं पिठाचं प्रमाण वाढवावं लागेल। मी यामध्ये आता अर्धी वाटी गव्हाचं पीठ पुन्हा घालते। कापण्यांच्या पिठासाठी मला इथे जवळपास 2.5 कप गव्हाचं पीठ लागलं। 1 कप गुळासाठी आपल्याला इथे 2.5 कप गव्हाचं पीठ लागेल। आता पीठ छान चोळून घेऊ, म्हणजे कापण्या अगदी खुसखुशीत बनतात। तुम्ही जितकं पीठ छान मळून घेणार तेवढाच आपल्या कापण्या ज्या आहेत त्या खुसखुशीत तयार होतात। अगदी 3 ते 4 मिनटं मी इथे पीठ चोळून घेतलं। कापण्यांसाठी लागणारं पीठ आपलं तयार आहे। वरून थोडंसं तेल लावून अजून याला मिनिटभरासाठी चोळून घेऊ। आता याला 10 मिनिटांसाठी झाकून ठेवू। यामध्ये जो रवा टाकलेला आहे तो देखील छान फुलून येतो, त्यामुळे मी इथे 10 मिनिटं पीठ झाकून ठेवलं होतं। तुम्हाला इथे दिसतच असेल, खूप घट्टही नाही खूप पातळही नाही अशी मी इथे कणिक मळून घेतली। पुन्हा एक वेळा ही कणिक छान चोळून घेऊ। आता यातनं एक छोटा गोळा घेऊ आणि त्याला चपातीपेक्षा थोडंसं जाडसर लाटून घेऊ। कापण्या बनवत असताना त्या खूप बारीक देखील लाटायच्या नाही, नाहीतर अगदी वातड अशा कापण्या तयार होतात, किंवा मग खूप जाड देखील लाटून घ्यायचं नाही, नाहीतर आतून त्या कच्च्या राहतात। मध्यम आकाराच्या आपण इथे कापण्या लाटून घेऊ। पोळीपेक्षा थोडीशी जाडसर मी इथे लाटून घेतलं। वरून आता थोडीशी खसखस लावून घेते। खसखस टाकल्यानंतर लाटण्याच्या साहाय्याने आपण पुन्हा खसखस थोडीशी यावर लावून घेऊ। खालच्या बाजूने देखील आपल्याला थोडीशी खसखस लावून घ्यायची आहे, म्हणजे कापण्या दोघं बाजूंनी छान दिसायला आणि खायला देखील छान लागतील। पुन्हा लाटण्याच्या साहाय्याने खसखस छान सगळ्या बाजूने लावून घेतली। आता आपल्याला सुरीच्या साहाय्याने याला कट करून घ्यायचं आहे। आता तुम्हाला हवं त्या आकारामध्ये तुम्ही कापण्या कट करू शकतात। तुम्हाला जितक्या छोट्या मोठ्या हव्या त्यानुसार तुम्ही इथे कट करून घ्या। आता एका प्लेटमध्ये कापण्या काढून तळायला घेऊ। गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं। एक एक कापणी आपल्याला तेलामध्ये टाकायची आहे। गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची। गॅसची फ्लेम जर मोठी ठेवून तुम्ही ह्या कापण्या तळल्या तर आतून ह्या कच्च्या राहतील आणि मऊ पडतात। 2-3 मिनिटांमध्येच आपली एक बॅच तळून होते। कापण्या तळताना फक्त एक काळजी घ्या, गॅसची फ्लेम अगदी लो ठेवा, म्हणजे कापणी छान फुलते, त्याचसोबत खुसखुशीत आणि वातड देखील होत नाही। आता इथे कापण्यांना जवळपास 3 मिनिटं झालेले आहेत। छान असा खरपूस रंग आला। आता यांना बाजूला काढून घेऊ। राहिलेल्या कापण्या देखील ह्याच पद्धतीने तळून घेऊ। इथे सांगितलेल्या प्रमाणामध्ये तुम्ही ह्या कापण्या नक्की करून पहा, अगदी छान होतात। आणि थंड करून एका एअरटाईट डब्यामध्ये ठेवल्या तर 8 ते 10 दिवस छान खुसखुशीत अशा राहतात। मी तुम्हाला इथे एक कापणी तोडून दाखवते, अगदी मध्ये खुसखुशीत अशी तयार झालेली आहे। टम्म फुगल्यामुळे आतमध्ये छान पोकळ अशी झाली। ह्याच पद्धतीने तुम्ही देखील ह्या कापण्या नक्की ट्राय करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत।